उचलायला गेलो होतो. खऱ्या नवऱ्यानं असंच करायला पाहिजे. आणि या दुकानातून त्या दुकानात ती मला फिरवत होती आणि मी फक्त दुकान आलं की पैसे काढून देत होतो. आजकाल पैसे काढून देण्याचे सुख नवऱ्याच्या नशिबाने नसतं. कार्डचा कोड माहिती असला की आपल्याच खिशातलं बँकेचं कार्ड पडवून ती शॉपिंग करून येते, यात वाद नाही. पण मी पैसे काढून देत होतो. शेवटी थकून एका दुकानाजवळ बसलो, घाम पुसायला लागलो. माझा एक ते सगळे कृती बघून एक भिकारी धाडसानं माझ्याजवळ आला आणि म्हणाला, साहेब एक बोलू का? मी म्हणाला, बोला. साहेब एक 20 रुपये देता का? म्हणे कॉफी प्यायची आहे. आता मी दचकलो, महागाई वाढलेली आहे पण भिकाऱ्याने 20 रुपये मागावे. मी म्हटलं, बाबा रे 10 रुपये देतो, 10 रुपयात अर्धी कॉफी येते, पिऊन टाक. तो लाजत म्हणाला, नाही साहेब, त्याचं काय आहे की माझी गर्लफ्रेंड सुद्धा माझ्या बरोबर आहे. आता मी अजून भिडलो, म्हटलं बाप रे, काय म्हणजे काय अलौकिक चमत्कार, अरे भिकारी असून गर्लफ्रेंड ठेवली. तो लाजत म्हणाला, नाही साहेब, गर्लफ्रेंडनं भिकारी केलं म्हणाला. प्रेमाच्या या विकाराकरता समोर असलं पाहिजे. पण तुमच्या समोर एक उमदा गायक येतो, मला माहिती नाही कोण आहे तो, पण तोच प्रेमाच्या वरचा पडदा उचलायला चाललाय. तुमची दाद मिळणारच आहे. ऐकूया. किसी हंसी की तरफ ये गुलाब फेंकूंगा. और ये कव्वाली है, तो कव्वाली में तालियां तो बनती है, तो आप सब लोग ताली बजाए तो बहुत अच्छा है. पर्दा है, 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 पर्दा, पर्दा है, पर्दा, पर्दे के पीछे पर्दा नशी है. पर्दा नशी तो बे पर्दा न कर तो पर्दा, पर्दा नशी तो बे पर्दा न कर तो अकबर मेरा नहीं है. पर्दा है, पर्दा, पर्दा है, पर्दा, पर्दे के पीछे पर्दा नशी है. पर्दा नशी तो बे पर्दा न करे तो अकबर मेरा नहीं है. पर्दा है, पर्दा, पर्दा है, पर्दा.
निरंजन मेरा नाम नहीं है, पर्दा है पर्दा, पर्दा है पर्दा, पर्दा है पर्दा, पर्दा है पर्दा। धन्यवाद रसिक मित्रांनो. हे गाणं सुरू असतानाच या ठिकाणी आजचे आपले उत्सव मूर्ती श्री ब्रह्मानंद करंजेकर यांचं आगमन झालं. त्यांचं जोरदार टाळ्यांमध्ये एकदा स्वागत करूया आपण. हिरक महोत्सवानिमित्त आम्हा कलावंतांतर्फे आपला मनपूर्वक अभिष्ट चिंतन जीवेत श्रद्धा शितम आपल्याला उत्तम दीर्घ आयुर आरोग्य लाभो आणि या शैक्षणिक संस्थेचा आणि त्या निमित्तानं सामाजिक कार्याचा जो आपण वसा घेतलेला आहे तो असाच वर्धिष्णू राहावा अशी श्रीचरणी प्रार्थना करतो. जुने चित्रपट संगीताचा जर विचार केला तर 1950 ते 1970 हा कालखंड गोल्डन इरा म्हणून समजला जातो आणि या कालखंडात निर्माण झालेले गीत एव्हर लास्टिंग इफेक्ट या सदरात मोडणारी आहे, यात वाद नाही. त्याची ग्रीनरी, त्याचं म्हणजे एक आपुलकीची भावना किती म्हणून सांगावी, सहजतेनं गुणगुणावीत अशी ही गीतं आहेत आणि त्याकरता या कालखंडाचं श्रेय द्यावं लागेल थोर थोर अशा संगीतकारांना. पण जुन्या चित्रपट संगीताच्या कालखंडातल्या संगीतकारांचा उल्लेख होतो त्यावेळेला 3 संगीतकारांना अग्रक्रमानं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पहिले गुलाम हैदर साहेब आहेत, ज्यांनी लता दीदींची ओळख चित्रपट सृष्टीशी करून दिली. दुसरे मराठी आहेत सी रामचंद्र म्हणजे अण्णा चितळकर आणि तिसरे सदाबहार संगीतकार O.P. नय्यर. याच कालखंडातलं एक अप्रतिम असं गीत ऐकूया. खास तुमच्याकरता ते गीत आहे, म्हणजे एक 3-4 गाणी ऐकूनच तुमची अवस्था काय आहे हेच वर्णन करणारं ते गीत आहे. चलती का नाम गाडी या चित्रपटातलं ते गीत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक S.D. बर्मन यांनी संगीत दिग्दर्शित केलेलं आहे आणि सदाबहार गायिका, प्रसिद्ध अशा गायिका सुरभी ढोमणे आणि सारंग जोशी आपल्या समोर ते द्वंद्वगीत सादर करतात. फिसल गया सुनो जी समझ सको तो खुद समझ बताए क्या. सुनो जी समझ सको तो खुद समझ बताए क्या. कुछ कहते हैं कभी कुछ कहते हैं जरा नजर को संभाला. और कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका. तुम तो मचल गए
धन्यवाद रसिक मित्रांनो. आपल्या आवडीचे एक गीत श्रीनिधी घटाटे आपल्या समोर सादर करते. अलीकडच्या कालखंडातलं ते गीत आहे, थोडंसं धाडसी गीत आहे. तुला शिकवीन चांगला धडा या चित्रपटातलं ते सुंदर असं मराठी गीत आहे. संदीप खरे यांनी लिहिलेलं आहे आणि सलील कुलकर्णी आणि संदीप खरे आयुष्यावर बोलू काही हा जो कार्यक्रम सादर करतात त्यामध्ये हे गीत सुरुवातीला सादर करत होते. आणि या गीताची मोहिनी काही वेगळीच आहे. आता जे गीत आपण ऐकलं त्यात अतिशय शालीन असा अभिनय किशोर कुमार यांच्याबरोबर हिरोईनने केला होता. किंवा त्या जुन्या कालखंडातली गीतं बघा, देवानंद नूतन यांचा सुंदर अभिनय असलेली अशी संवादात्मक गीतं आजही आपल्याला सुखावून जातात. पण नंतर 70 सालानंतर नायिका धाडसी झाली, नायकही धाडसी होणं क्रमप्राप्त होतं. मराठी संगीतात सुद्धा त्याचं लोण आपल्याला सापडतं. पण या चित्रपटातलं हे गाणं भाज्यांची उपमा देऊन प्रेयसीच्या चेहऱ्याची तारीफ करणं, सौंदर्याची तारीफ करणं हे गीत असामान्य होतच खरं. आणि आज सुद्धा मराठी रसिक त्या गीतावर ताल धरतात. सुरुवातीला हा चित्रपट समोर आला तेव्हा त्याचं शीर्षक बघून मला थोडंसं हसायला आलं. अहो गंमत आहे, तुला शिकवीन चांगला धडा. याच्या उलट मला असं म्हणायचं की आजकाल प्रत्येक जण प्रत्येकाला धडा शिकवायला सिद्ध झालेला आहे. काय बोलावं, प्रत्येक नेत्यांच्या बाबतीत राजकारणात आपण शिरणार नाही, पण प्रत्येक नेता विरोधी पक्षाच्या नेत्याला धडा शिकवायला सिद्ध झालेला आहे. समाजकार्यात सुद्धा तसं घ्या, एकमेकावर कुरघोडी कसं करता येईल. अहो गंमत अशी की विद्यार्थी सुद्धा शिक्षकाला धडा शिकवायला तयार झाले आहेत. म्हणून एक शिक्षक म्हणून सुद्धा मला शिकवताना थोडासा प्रॉब्लेम येतो असं की यांच्याबरोबर जर आपण तयार झालं नाही तर हे आपल्याला नक्कीच धडा शिकवतील. अहो काय सांगावं, कोण कोणाला. मी सहजतेने बोलून गेलो की विद्यार्थी सुद्धा धडा शिकवतात. आजच्या थोडा इकडे आवाज जरा जास्त होतो प्लीज. आताच प्रथम सत्रांत परीक्षेची वेळची वेळ आहे. अहो मराठीचा 5व्या वर्गातला पेपर तपासणाऱ्या मॅडम पेपराचं उत्तर बघताना एकदम उडाल्या ताडकन आणि किंचाळत पेपर घेऊन माझ्याकडे आल्या. अर्थात दुर्दैवाने जरा मराठी विभाग माझ्याकडे आहे, शाळेच्या दुर्दैवाने म्हटलं पाहिजे. आणि त्या आल्या म्हणाल्या सर 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 बघा या रिमिक्स पोरांनी काय लिहिलं. आता हा मला रिमिक्स शब्द आवडला. खरोखरच आजकालची पोरं साधी KG1 KG2 मधली मुलं ऑटो रिक्षातून जेव्हा जातात, बसमधून जातात, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा. हे शिकायला जातच नाही असं वाटतं, शिकवायला जातात शिक्षकांना, असा त्यांचा चेहरा असतो. अहो काय सांगावं, त्या मी तो उत्तरपत्रिका बघितली. आता त्या 5वीच्या मराठीच्या विद्यार्थ्यांना आम्ही असं देतो, म्हणजे अर्धी म्हण अर्धा भाग प्रचार त्यांनी पूर्ण करायचा असतो, म्हणजे 1 मार्क देता येतो. जसं बळी तो त्यांनी लिहायचं असतं कानपिळी, जिसकी लाठी त्यांनी लिहायचं असतं उसकी भैंस, म्हणजे 1 मार्क देता येतो. तसंच आम्ही अर्धी म्हण दिली होती हो, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी. आता त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होतं, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, म्हणजे त्याला 1 मार्क मिळणार होता. त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच धडा शिकवला होता. त्यांनी लिहिलं होतं काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये. गंमत आहे, म्हणून त्या मॅडम किंचाळल्या होत्या. मी म्हटलं अरे हा पोरगा नापास होत असेल तर पास करा, कारण एका प्रश्नाचं एकच उत्तर असतं, त्यांनी दुसरं उत्तर शोधून दिलेलं होतं. त्यांनी शिक्षकांनाच धडा. अच्छा, कपडे बदलणं खूप आवडलेलं दिसत आहे, तुला शिकवीन चांगलाच धडा. आलं नाही कोणी मळ्याला मळे वाली भेटलीच नाही. अगराने माझ्या मळ्यामध्ये घुसशील गा. डिपांगडीची
चिपार डिपांग हेड पारडी चिपार डिपांग डिपार डिपांग चिपार डिपांग हेड पारडी चिपार डिपांग